हाय, हॅलो, नमस्कार. आरजे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत रोजच्या भाज्यांमधली चौथी भाजी. तर आजच्या भाजीचं नाव आहे पनीर बुर्जी. सगळ्यांना माहिती आहे पनीर बुर्जी कशी करतात, वेगवेगळ्या पद्धतीने कशी दाखवायची, हे सगळ्यांना माहिती असतं. पण रोजच्या डब्यासाठी आपण अगदी 2 मिनिटांमध्ये पनीर बुर्जी करू शकतो का? तर हो, चला दाखवते मी तुम्हाला. पनीर घ्यायचंय, 3 बारीक चिरलेले कांदे, 1 टमॅटो घ्यायचंय बारीक चिरलेलं, जुलियन शेपमध्ये कापलेली ही ढोबळी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक सुद्धा तिला चिरू शकता. आलं लसूण पेस्ट, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. हळद घेतलेली आहे मी इथे. लाल मिरची पावडर 1 चमचा भरून घेतलेली आहे इथे मी. तुमची मिरची पावडर जर तिखट असेल तर त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करा. रंगाची असेल तर एकदमच बेस्ट आहे. आता ही घरची लाल मिरची पावडर आहे, त्याच्यामुळे हिला मी कमीच घालणार आहे. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घेतलाय, अर्धा चमचा सोया सॉस घेतलेला आहे. यामध्ये घातलेलं आहे मी 5 ते 6 चमचे तेल. आता मी तेल वाटीतनं का ओतते याच्यासाठी तुम्हाला माझा फर्स्ट व्हिडिओ बघायला लागेल. त्यामध्ये मी हे असं वाटीत तेल ओतण्याचं कारण सांगितलेलं आहे. हलकंसं जिरं घातलेलं आहे मी यामध्ये. बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. छान कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन असा नाही का परतून घ्यायचा. कांदा असा छान परतून झाल्यावरतीच आपल्याला याच्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट ॲड करायचं आहे. सगळ्यात आधी जर मी आलं लसूण पेस्ट ॲड केलं असतं तर ते थोडंसं जळलं असतं. मला हे आलं लसूण पेस्ट असंच घालायची सवय आहे. कांदा परतून झाल्यावर मी आलं लसूण पेस्ट त्यामध्ये घालते आणि मग परतते. थोडंसं आपण नाही का या बुर्जीला चायनीज टच देण्याचा प्रयत्न करणार आहोत ना, तर पुढची रेसिपी तुमच्यासाठी थोडीशी वेगळी असेल पण चविष्ट असेल. बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घातली आणि आता ढोबळी मिरची घातली आहे. ढोबळी मिरची आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे आणि टोमॅटो सगळ्यात एंडला घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून आता परतून घ्यायचं आहे. थोडीशी हळद घातली आहे, लाल मिरची पावडर, गरम मसाला. तुमच्याकडे कोणताही प्रकारचा पनीरचा मसाला असेल तर तो यामध्ये घाला. अर्धा चमचा घाला किंवा 1 चमचा घाला, तुमच्या आवडीनुसार घाला. मसाले सगळे एकत्र करून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोया सॉस ॲड करायचा. तुम्हाला जर थोडंसं वेगळा चायनीज अजून टच द्यायचा असेल तर तुम्ही नूडल्सचा मसाला किंवा तुम्ही राईसचा मसाला यामध्ये ॲड करू शकता. शेजवान सॉससुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता मी यामध्ये हलकंसं पाणी ॲड करणार आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित एकत्र छान झालं पाहिजे. मीठसुद्धा आपल्याला इव्हनली सगळीकडे डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे. पनीर घ्यायचं आहे आणि यामध्ये खिसायचं आहे. आता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पनीर असं छान चुरगळून असं गोळा करून सुद्धा नाही का टाकू शकता. पण काही कसं होतं, छान असं बारीक केलं ना की पनीर बुर्जी आपल्याला छान लागते. सगळीकडं पनीर इव्हनली डिस्ट्रीब्यूट होतं आणि त्यामुळे पनीरची टेस्ट सगळीकडे लागते. त्यामुळे असं छान असं खिसून टाकायचं. तर आपल्याला हे पनीर जे आहे ना ते सगळं मिक्स करून घ्यायचं, छान एकत्र करायचं असं. तर सगळ्यात एंडला आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचंय. कस्तुरी मेथी ॲड करायची. पनीर बुर्जी आपली आता रेडी झालेली आहे. मस्त आपण प्लेटमध्ये एका सर्व करूयात तिला.
भुर्जीची ही रेसिपी आता तयार झालेली आहे, जी आपण चायनीज स्टाईलमध्ये पनीर भुर्जी केली होती. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी झाली आहे ते. नक्की एकदा तुम्ही रेसिपी ट्राय करा. अगदी 5 मिनिटात रेसिपी होणारी आहे ही. जर तुम्हाला डब्यासाठी करायची असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी ही तयारी करावी लागेल. 2 मिनिटात मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की 2 मिनिटात तुम्ही सगळं प्रिपरेशन करून घ्यायचंय आणि त्यानंतर भाजीला लागायचंय, जेणेकरून तुमची भाजी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होईल. आता आपण ह्या भाजीची नाही का टेस्टिंग करूया. एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे. एकदम टेम्पटिंग भाजी झालेली आहे. डब्याला जर तुम्ही गेला ना घेऊन तर ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये मुलांच्या ना तुमचा टिफिन हा पूर्ण खाली होऊन येणार आहे, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.